नमस्कार मित्रांनो. तर आपल्या ITIचे मेन एक्झामचं टेंटेटिव्ह शेड्यूल हे आलेलं आहे. तर तुमचं शेड्यूल हे खालीलप्रमाणे असणार आहे. शेड्यूलमध्ये खालील चार्टमध्ये ॲक्टिव्हिटी, स्टार्ट डेट, एंड डेट आणि ॲक्शन बाय हे 4 कॉलम दिलेले आहेत. तर त्याच्यात पहिला जो पॉईंट आहे, ट्रेनी इलिजिबिलिटी अँड एक्झाम फीज ॲक्टिव्हिटी शेड्यूल. याच्यात तुम्हाला एक नंबरचा सिरियल नंबरमध्ये एक नंबरचा रोमध्ये दिलेला आहे फॉर्मेटिव्ह असेसमेंट मार्क्स अपलोड. तर मित्रांनो, तुमचे जे फॉर्मेटिव्ह असेसमेंटचे मार्क्स असतात जे की तुमच्या निरीक्षकांच्या हातात असतात, ते मार्क्स अपलोड तुमचं आणि अटेंडन्स अपलोड. तुमची अटेंडन्स किती आहे ती अपलोड 20 मे ते 18 जून या दरम्यान होणार आहे व ते तुमच्या ITI लेवललाच होईल. त्याच्यानंतर तुमचं प्रॅक्टिकल एक्झाम फी आणि CBT एक्झाम फी सबमिशन हे 20 मे पासून चालू होणार आहे आणि 18 जून पर्यंत चालणार आहे. हे पण तुमच्या ITI लेवललाच होणार आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन अँड OJT ऑब्लिक प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटी शेड्यूल. तर तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम असते 250 मार्क्सची आणि OJT किंवा प्रोजेक्ट्स याला पण मार्क्स दिलेले असतात. तर तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम 5 नंबरचा पॉईंट आहे प्रॅक्टिकल एक्झाम सेंटर मॅपिंग. तर प्रॅक्टिकल एक्झामसाठी सेंटर कोणतं द्यायचं हे 20 मे ते 22 जून या दरम्यान राज्य लेवलवर ठरवलं जाणार आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल एक्झामिनर मॅपिंग अँड अप्रुव्हल. तुमच्या प्रॅक्टिकल एक्झामसाठी एक एक्झामिनर नेमला जातो. तो नेमणे आणि त्याला मान्यता देणे हे काम तुमचं 20 मे आणि 2 ऑगस्ट या दरम्यान तुमच्या जिल्ह्याच्या नोडल ITI हे करणार आहे. नोडल ITI म्हणजे तुमच्या जिल्ह्याला, प्रत्येक जिल्ह्याला एक नोडल ITI असतो. त्याच्यानंतर 7 नंबरचा पॉईंट आहे प्रॅक्टिकल हॉल तिकीट डाउनलोड. प्रॅक्टिकल एक्झामचं हॉल तिकीट तुमचं 23 जूनपासून तुमच्या लॉगिनमध्ये डाउनलोड होणं चालू होऊन जाईल. 23 जून ते 10 जुलैपर्यंत तुमचं हॉल तिकीट तुमच्या लॉगिनमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर 8 नंबरचा पॉईंट आहे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन. प्रॅक्टिकल एक्झामिनेशन्स हे तुमचं 6 जुलै ते 10 जुलै या दरम्यान चालणार आहे व सर्व राज्य लेवलला, स्टेट लेवलला तुमचं प्रॅक्टिकल एक्झाम या दिवसांमध्येच होणार आहे. त्याच्यानंतर 9 नंबरचा पॉईंट आहे प्रॅक्टिकल एक्झाम मार्क एंट्री बाय एक्झामिनर. जो एक्झामिनर नेमला असेल त्याच्याद्वारे तुमच्या प्रॅक्टिकल एक्झामची एंट्री ही ऑनलाईन केली जाणार आहे 6 जुलै ते 14 जुलै या दरम्यान. पुढचा मुद्दा आहे आपला इंटरेट प्रॅक्टिकल एक्झाम मार्क अप्रुव्हल बाय नोडल ITI. 10 नंबरचा मुद्दा आहे तुमचे प्रॅक्टिकल एक्झामचे मार्क हे नोडल ITIद्वारे अप्रूव्ह केले जातील 6 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान. 11 नंबरचा मुद्दा प्रॅक्टिकल एक्झाम मार्क अप्रुव्हल बाय स्टेट. राज्याद्वारे तुमच्या प्रॅक्टिकल एक्झामिनेशन मार्कला अप्रूव्ह केलं जाईल 6 जुलै ते 3 ऑगस्ट या दरम्यान. आणि 12 नंबरचा मुद्दा OJT ऑब्लिक प्रोजेक्ट मार्क एंट्री. बघा मित्रांनो, आता आपल्या सिलेबसमध्ये नवीन 150 हवर्सचा OJT किंवा प्रोजेक्ट हा एक नवीन टॉपिक ॲड झालेला आहे. तर त्याचे मार्क जे आहेत ते तुमचे 6 जुलै ते 3 ऑगस्ट या दरम्यान तुमच्या ITI लेवलला दिले जातील. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला CBT एक्झामिनेशन ॲक्टिव्हिटी शेड्यूल. म्हणजे तुमच्या CBT एक्झामविषयी हा मुद्दा आहे. 13 नंबरचा पॉईंट आहे सिरियल नंबर CBT एक्झाम सेंटर मॅपिंग. तुमचं CBT एक्झामसाठी सेंटर कोणतं असणार आहे त्याचं मॅपिंग हे तुमचं 19 जून ते 1 जुलै या दरम्यान चालणार आहे व हे करणार आहे तुमचं स्टेट लेवलला आणि एक्झाम एजन्सी हे तुमचं CBT सेंटर मॅपिंग करणार आहे. त्याच्यानंतर 14 नंबरचा पॉईंट CBT हॉल तिकीट डाउनलोड. 3 जुलैपासून ते 3 ऑगस्टपर्यंत CBT एक्झामचं हॉल तिकीट तुमच्या लॉगिनमध्ये उपलब्ध असणार आहे. त्याच्यानंतर 15 नंबरचा पॉईंट आहे CBT एक्झाम. आता तुमची जी मेन CBT एक्झाम आहे ती 9 जुलै 2026 ते 3 ऑगस्ट 2026 या दरम्यान चालणार आहे व हे तुमचं स्टेट DGT लेवलला असेल. म्हणजे ऑल इंडिया तुमची CBT एक्झाम 9 जुलै 2026 ते 3 ऑगस्ट 2026 या दरम्यान चालणार आहे, ऑल इंडिया मित्रांनो. व तुमचा रिझल्ट 10 ऑगस्ट 2026ला पब्लिश होणार आहे. तो पण ऑल इंडियाचा रिझल्ट 10 ऑगस्ट 2026ला पब्लिश होणार आहे. आणि जर तुमचा रिझल्टमध्ये तुम्हाला आन्सर की तुमची त्याच्यात जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल तर त्याच्यात तुम्ही ग्रीव्हियन्स हे 17 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 या दरम्यान तुमच्या पोर्टल, तुमचं जे लॉगिन पोर्टल आहे जे तुम्ही महास्किलवर रजिस्ट्रेशन केलं आहे त्याच्यावरून तुम्ही ग्रीव्हियन्स अपलोड करू शकतात. ठीक आहे मित्रांनो, ठीक आहे. आता नेक्स्ट पेजवर बघा मित्रांनो, ऑल इंडिया ट्रेड टेस्ट अंडर क्राफ्ट्समॅन ट्रेनिंग स्कीम फॉर इंजिनिअरिंग अँड नॉन इंजिनिअरिंग ट्रेड्स. शेड्यूल ऑफ प्रॅक्टिकल एक्झामिनेशन टू बी हेल्ड इन मंथ जुलै 2026. त्याच्यात बघा मित्रांनो, 6 जुलै 2026 सोमवार, 7 जुलै 2026 मंगळवारी, 8 जुलै 2026 बुधवारी. टाईम आहे तुमचा सकाळचे 9:30 ते संध्याकाळचे 6 वाजेपर्यंत. पहिला कॉलम आहे वन इयर म्हणजे फर्स्ट इयर.
ट्रेड प्रॅक्टिकल फॉर ट्रेनीज ऑफ फर्स्ट इयर ऑफ 2 इयर ट्रेड, म्हणजे जे 2 वर्षाचे ट्रेड आहेत त्याच्यात ते जे फर्स्ट इयरला आहेत त्यांचं, आणि जे 1 वर्षाचे ट्रेड आहेत त्यांचं प्रॅक्टिकल हे होणार आहे. आणि दुसरं 9 जुलै 2026 ते 10 जुलै 2026 गुरुवार व शुक्रवार टाईम तोच असणार आहे. इयर सेकंड, जे तुमचं सेकंड इयर 2 वर्षाचे जे ट्रेड आहेत त्यांच्या फायनल इयरचं प्रॅक्टिकल हे होणार आहे. याची तुम्ही नोंद घ्यावी. ठीक आहे. परत एकदा सांगतो, तुमचं प्रॅक्टिकल एक्झामिनेशन हे 6 जुलै ते 10 जुलै या दरम्यान चालणार आहे. CBT एक्झाम 9 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. रिझल्ट तुमचा 10 ऑगस्टला पब्लिक होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, काही डाऊट असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला एक्झामच्या प्रिपरेशनसाठी निमी मॉक टेस्ट या ॲपचा उपयोग करायचा आहे. निमी मॉक टेस्टमध्ये तुम्हाला मॉड्यूल टेस्ट दिलेल्या आहेत. त्या मॉड्यूल टेस्ट व ट्रेड टेस्ट या सर्व टेस्ट सॉल्व्ह करायच्या आहेत.